मी महाराष्ट्राचा आमदार आहे आणि विधानसभेत मी काम करतो। आज मी वरळी पोलीस स्टेशनला या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक रवींद्र काटकरांशी आता बोललो आणि मला कालच माहिती होती या प्रकरणाची सगळ्या, पण त्याच्यामध्ये त्या मुलाचं वय बघितलं तर वय वर्ष 23 आणि ज्या पबमधनं तो दारू पिऊन आला, नशा केली, तो जुहूमधला वाईस पब म्हणून आहे आणि हा पब रात्री 2:30, 3, 4 वाजेपर्यंत चालू असतो अशी माहिती मला त्या ठिकाणी मिळाली आणि तो मुलगाही त्या वेळेत ह्या पबमधनं बाहेर पडला आणि या पबमधनं बाहेर पडून प्रचंड वेगाने गाडी चालवून नकवा नावाचं कुटुंब म्हणजे त्याची पत्नी आणि त्यांचे पती हे माशाचा व्यवसाय करतायत आणि सकाळी मासे आणायला ते गेले होते आणि पहाटेच्या सुमारास त्या महिलेला त्या गाडीमध्ये अडकून जवळजवळ 2.5-3 किलोमीटर फरफडत मुंग्यांसारखं किड्या मुंग्यांसारखं त्या महिलेला मृत्यू या ठिकाणी आला आणि इतका प्रचंड गाडी चालवण्यात त्या मुलाला माज होता। मग मुलगा म्हणता येणार आता तो 23 वर्षाचा आहे आणि प्रदीप नकवासारख्या आपल्या पतीसमोर आपल्या पत्नीची मृत्यू त्या माणसाने डोळ्याने बघितला। किती भयानक गोष्ट ह्या महाराष्ट्रात घडते आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचे बोर्ड लागले होते की बुलडोजर बाबा म्हणून आमचे एकनाथ शिंदे यांचे बोर्ड काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही आमदारांनी लावले होते। ही सगळी माहिती घेता ठाण्यामध्ये पब चालू आहेत का तर रात्रीभर चालू असतात, मुंबईमध्ये चालू असतात, वरळीमध्ये चालू असतात, जुहूमध्ये चालू असतात आणि प्रत्येक एखाद्या मॉलच्या बाहेर जी गर्दी असते, आम्ही आता मुंबईमध्ये आल्यानंतर बघतो की पाट वाजेपर्यंत लहान लहान मुली असतात, मुलं असतात, त्यांची वय बघितली जात नाही, अंगावर कपडे नसतात। अशा परिस्थितीमध्ये ह्या मुंबईची परिस्थिती आणि या महाराष्ट्राच्या परिस्थितीत ह्या पब संस्कृतीने ही महाराष्ट्र बिघडवण्याचं काम ह्या महाराष्ट्रात झालं आहे। राज्य शुल्क उत्पन्नाचे अधिकारी सन्माननीय प्रदीप पवार, त्या भागाचे निरीक्षक दीपक शेवाळे, आता हे जर पब असे रात्रभर चालू असतील, त्यांना काही नियम नसतील, काही अटी नसतील, तर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता हा पोलिसांना, राज्य उत्पादन शुल्काच्या पोलिसांना मिळतो आणि त्याची यादी बी माझ्याकडे आहे, पण ती यादी आता माझ्या मोबाईलमध्ये आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये ह्यामध्ये अर्थकारण आहे आणि ह्या अर्थकारणामुळे काही एक्साईजचे अधिकारी ह्यांच्याही पार्टनरशिपमध्ये काही पब आहेत, काही पोलीस अधिकाऱ्यांचे, काही राज्यकर्त्यांचे, म्हणजे जे ह्या भागातले किंवा महाराष्ट्रातले अनेक पदाधिकारी असतील त्यांचे पार्टनरशिपमध्ये असलेले हे पब सर्वसामान्य पोलीस अधिकारीसुद्धा बंद करण्याचं धाडस करत नाही। म्हणजे ह्याचा अर्थ की शासनातल्या लोकांचा, शासनातले जे गृहमंत्री, राज्य गृहमंत्री आहेत, ह्यांचा ह्याच्यामध्ये वचक नाही। मी पुणे शहरामध्ये म्हणतोय, मी पबचं पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली। ह्याच्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना उद्या मी भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही ह्या पद्धतीचे जर कारभार करत असतील, तुम्हाला बी एक कुटुंब आहे, तुम्हाला बी मुलं बाळ आहेत आणि असं असताना अशा पद्धतीचा पैसा तुम्ही घरी नेणार आहात आणि घरी नेऊन तुम्हाला कितपत तुमच्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल किंवा त्याचा किती दुष्परिणाम भविष्यात तुमच्या कुटुंबावर होईल ह्याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे। आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्राची संस्कृती जर अशा पद्धतीने पबमध्ये जात असेल तर तुमचा आमचा ह्या महाराष्ट्रात राहताना तुमचा आमचा सगळ्यांचाच मान सन्मान हा शर्मेने खाली जाण्याचा हा प्रकार आहे। आणि हे सगळं करत असताना आज मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळातले जे गृह खात्याचे अधिकारी आहेत, आम्ही एखादा जर विषय बोललो तर ते म्हणतात दंगेकर हा स्टंट करतो। आता जर असे स्टंट करत असला तर मग हे गुन्हे घडतात कसे? 2 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये पुणे मुंबई रोडवर बोपोडीवर आमच्या 2 कॉन्स्टेबलला प्राणाला मुकावं लागलं। जो गाडी चालवत होता तो बी गांजा पिलेला होता। आज नाशिकमध्ये बी तोच प्रकार झाला आणि हे सगळे नशाबाद लोक किंवा अशा संस्कृती जर आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये वाढत असतील तर ह्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस खात्याच्या पदाधिकारी असेल, नेत्यांवर असेल आणि आमच्यासारख्यांनी बी लोकशाही पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले आणि जनतेने आता रोडवर आलं पाहिजे।
आम्ही तर येणार आहे, आम्ही येतोच आहे, पण हे सगळी संस्कृती बंद करता पोलिसांच्या हाताबाहेर गेलेला हा विषय आणि जनतेने हा कायदा हातात घ्यायची आता वेळ आलेली आहे. आज आपण बघितलं तर आपण सर्व एक कुटुंब म्हणून राहतो आणि आपली मुलं 15 वर्षानंतर शाळेत काय करतात आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या उंबऱ्यावर येऊन हा अंमली पदार्थ थांबला आहे. 2-2, 4-4 हजाराची बारीकशी पुडी ही मुलं वर्गात घेऊन बसतात आणि ही नशा करतात. मग ही नशा येते कुठनं? हा 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 जो प्रकार आहे आपण बघितलं तर 10 वाजता इथं एखाद्या वडापावल्याची गाडी असेल तर पोलीस हाकलतील, पण 2-2, 3-3 वाजेपर्यंत मॉलमध्ये चाललेला जर पब बंद होत नसेल तर याला शोध हा ज्यांनी त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये माझी विनंती गृह खात्याच्या मंत्र्यांना की ह्या सगळ्या राज्य उत्पादन शुल्काचे जे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर ह्या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे पब चालू आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळा विषय महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालण्याचा प्रकार हा होतोय. दंगेकर साहेब, सर्वसामान्यांना कुठेतरी वेगळा न्याय आणि हाय प्रोफाईल लोकांना वेगळा न्याय असं पाहायला मिळतंय का? ज्यावेळी सलमानच्या घरी फायरिंग होते त्यावेळी मुख्यमंत्री त्याला भेटायला जातात, अनेक पक्षाचे नेते त्यांना भेटायला जातात, मात्र सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला अशा पद्धतीने चिरडण्यात आलं किंवा त्यांची हत्या करण्यात आली, त्यांच्या घरी कोण जायला वेळ नाही आहे सरकार दरबारी. कसं पाहता या गोष्टीकडे? आपण बघितलं तर पूर्वी आपण एखादे पिक्चर बघायचो, मराठी पिक्चर, आणि त्यामध्ये राजकारण दाखवलं जायचं. तोच प्रकार आज ह्या महाराष्ट्रात होतोय. आरोपी सापडतो काय, त्याला आपण हॉस्पिटलमध्ये नेतो काय, रक्तबदली काय होतंय, म्हणजे हे सगळे प्रकार पाहिले तर पूर्वी हे प्रकार आपण सिनेमामध्ये बघतो, पण आता ते वस्तुस्थितीमध्ये दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ की या महाराष्ट्राचा यांनी सिनेमा चित्रपट केलेला आहे आणि हा महाराष्ट्र ज्या पद्धतीने आज चालला आहे ह्याची कारणीभूत ही शासन करते, राज्यकर्ते हे जबाबदार आहेत. आणि शरम वाटते यांच्या पुढे बसताना. आपण जर एखादा विषय बोललो तर आपलाच अपमान करणार, आपली थट्टा उडवणार आणि आम्ही किती चांगले आहेत असे सभागृहात भाषणे एकदम ठोकून करणार. खोटं बोला आणि रेटून बोला अशी पद्धत ह्या विधानसभेत आता चाललेली आहे आणि ही जनता बघते. पण आता यांना उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. जनता उत्तर वेळ त्या दिलंच, पण आज एक महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता म्हणून, एक विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीने जर होत असेल तर ही पद्धत चुकीची आहे. अरे थांब ना, मराठी तर बोलू दे ना आधी, कशाला काय करतो? जरा हा संपू द्या ना, एक एक संप, मराठीला प्राधान्य. तर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत की कुठेतरी म्हणजे विरोधक म्हणतायत की सत्ताधाऱ्यांचा पक्षाचा नेता असल्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला मागे घातलं जात आहे, आरोपींना कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे. रक्ताच्या एकूण नमुन्यामध्ये आता अल्कोहोल कसं मिळेल हे प्रश्न उपस्थित होत आहेत, याकडे कसं पाहतात? ह्याच्यामध्ये प्रचंड दारू पिलेला मुलगा पळून जातो कसा, तो सापडत कसा नाही, हा मुद्दा तुमच्या आमच्या आणि सगळ्यांनाच तो सतावतोय. मी अधिकाऱ्यांशी बोललो, तो त्याला ज्या पद्धतीने गायब केला, ज्या पद्धतीने त्याला पळून लावला आणि याच्यामध्ये त्या वरिष्ठांना कोणाचे फोन आले का आले आता हा विषय तुमच्या आमच्या चिंतेचा भाग आहे. परंतु हा मयूर शाह नावाच्या मुलाला नंतर 24 तासानंतर यांच्या ताब्यात दिला, म्हणजे त्याची नशा उतरली असेल, त्यांनी घेतलेले अंमली पदार्थ उतरले असेल आणि ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये त्याला सापट मिळेल अशा पद्धतीचं कालच्या तपासावरनं दिसतंय. तो खरं कालच अटक व्हायला पाहिजे होता, पण त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांना 238 सारखं कलम आज लावलं आणि त्यातनं त्याला जामीन झाला. पण मी माहिती घेतली याच्यामध्ये त्यांनी कलम वाढवलेत. मी अजून एकदा विनंती केली की ह्या तुम्ही कलम लावले ह्याला बेलेबल आहे का नॉन बेलेबल आहे, कारण आता ही कलमाची नावं बदललीत, नंबर बदललेत. पूर्वीची कलम ह्या महिन्याभरात ही कलमामध्ये जर तो सुटू नये, अजून काय तुम्हाला कलम लावायची असेल तर अजून तज्ञाशी तुम्ही चर्चा करा अशी मी त्यांना विनंती केली. पण अशी लोक ही समाजामध्ये चुकीची वागणारी आहेत, दारू पिऊन उत्मात करणारी लोक आहेत, श्रीमंत बापाच्या पैशावर माझ्या मारून लोकांचा जीव घेणार आहेत. तर ह्यांना शासन झालं पाहिजे, ह्यांना जेल झालं पाहिजे आणि ह्यांना कडक कारवाई झाली पाहिजे. सगळ्यात दुःख की कोळी बांधव आहे, त्याची पत्नी जाती, त्याच्या डोळ्यासमोर जाती, एक कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे याच्यामध्ये. आणि अनेक अपघातामध्ये लोक जखमी झाल्यानंतर त्यांचे उपचार महागडे असं आयुष्यभर त्यांना त्या दवाखान्याच्या आजारात त्यांना लाखो रुपये खर्च होतात. आणि ही श्रीमंताची मुलं नंतर निघून जातात, वशिल्याने सुटतात,
चांगले वकील देतात आणि कायद्याच्या चौकटीतून सुटतात. पण हे सुटू नये म्हणून मी आता तपास अधिकारी त्यांना विनंती केलेली आहे. आणि अजून जरी त्यांनी अजूनही त्यांना मी म्हणलं अजून तुमच्या विधीची सल्ला घ्या आणि अजून याच्यात काय कर्म वाढवायचे आहे ते वाढवा. उद्या विधानसभेत हा प्रश्न उत्तराला किंवा आम्हाला संधी इथं बोलणार. हा मराठी काय आहे नाही का? झालं घ्या घ्या आता हिंदी घ्या. मराठी आहे का? माझी मराठी तोडकी मोडकी आहे एकदम तोडकी मोडकी. आधी मराठीत होते ते. ते ना हा, बोला बोला हो काहीतरी विचारत होता आता मराठी. वो तो मैं यहाँ के वो अधिकारी जो काटकर साहब उनके साथ बात कर रहा अभी. जो तपास है वो ज़रा स्लो होने के बाद जो आरोपी है वो 1 दिन के बाद इधर आके मिला है. तो ये तपास में कोई जो इनका पिताजी उसने जो आके पहला इधर आके पुलिस के साथ जमा हो गया और 24 घंटे के बाद वो लड़का इधर आके जो शराब पिया रहेगा कोई नशा किया रहेगा उसको सब उतर के इधर आया है. इसके वजह से वो कोर्ट में छूटेगा ऐसा कोई तभी उसके पिताजी ने प्लान किया. इसके वजह से वो आया. इसमें पुलिस अधिकारी जो काटकर साहब है उन्होंने क्यों लेट किया वो मैंने अभी बात किया तो बोले वो भाग के गया आया नहीं. लेकिन इसके पिताजी ने प्लान करके उसको भगाया और उसका नशा कम होने के बाद इधर उसको जमा कर दिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.